पोटाचा कॅन्सर हा आपल्या देशात वाढता आजार आहे. परंतु योग्य शारीरिक, मानसिक, आहार आणि सामाजिक काळजी घेतली तर त्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती कमी करता येतो. शारीरिक बाबतीतील काळजी. पोटाचे आरोग्य टिकवण्यासाठी शरीराची एकूण कार्यक्षमता आणि पचनसंस्था सशक्त ठेवणं खूप गरजेचं आहे. योग्य सवयी लावणं खूप गरजेचं आहे. नियमित व्यायाम करा, जसं की रोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगा करा, प्राणायाम करा, हलकं स्ट्रेचिंग करा. वजन नियंत्रणात ठेवा. लठ्ठपणा हा पोटाच्या कॅन्सरचा प्रमुख धोका आहे. धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा. हे दोन्हीही पोटाच्या भित्तीचं नुकसान करून कॅन्सरचा धोका वाढवतात. पुरेशी झोप घ्या. रात्री किमान 7 ते 8 तास नियमित झोप घ्या. पचन नीट ठेवा. नेहमी जेवण ठराविक वेळी, हळूहळू आणि शांतपणे करा. कमी ताण देणारी जीवनशैली ठेवा, जसं की घाईत जेवण करणं, सतत कामाचा ताण आणि झोपेची कमतरता टाळा. स्वच्छ पाण्याचं सेवन करा. दूषित पाणी पोटाच्या संसर्गामुळे कॅन्सरचा धोका वाढवू शकतं. पायलोरी संक्रमणाची तपासणी वेळोवेळी करून घ्या. हा जीवाणू पोटाच्या कॅन्सरशी संबंधित आहे. औषधांचा अनावश्यक वापर टाळा. विशेषतः वेदनाशामक औषधे दीर्घकाळ घेतली तर पोटाच्या अस्तरला हानी पोहोचते. सुरक्षित स्वयंपाक पद्धती वापरा. अन्न जास्त भाजणं, जळणं किंवा कोळशावर भाजलेलं अन्न खाणं शक्यतो टाळा. मानसिक बाबतीत घ्यावयाची काळजी, जसं की मानसिक ताण, भीती आणि असंतुलित भावनिक स्थितीचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर आणि रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे योग्य त्या सवयी लावा, जसं की दैनंदिन ध्यान, प्राणायाम किंवा योग नक्की करा. योग निद्रा करा. यामुळे ताण कमी होतो आणि मन शांत राहतं. सकारात्मक विचारसरणी जोपासा. मी निरोगी आहे असा सकारात्मक विचार ठेवा. तणावजन्य परिस्थितीत संयम ठेवा. अन्न खाताना राग, तणाव किंवा चिंता टाळा. मनोरंजन आणि छंद जोपासा. गाणी ऐकणं, वाचन, बागकाम इत्यादी मानसिक शांती देतात. योग्य झोपेची कमतरता मेंदू आणि पचन दोन्हीवर वाईट परिणाम करतं. अतिविचार करणं थांबवा. चिंता वाढली तर पचन रसांचं संतुलन बिघडतं. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. जे सतत नकारात्मक बोलतात, नकारात्मक विचार करतात, या लोकांच्या संपर्कात राहू नका, कारण यांच्यामुळे आपल्या मनावरती ताण येतो. धार्मिक आणि आध्यात्मिक विचारसरणी ठेवा. यामुळे अंतरंग शांती मिळते. आहाराविषयी काळजी घ्या. आहार हा पोटाच्या कॅन्सरचा सर्वात मोठा घटक आहे. चुकीचा आहार हा सर्वात मोठा धोका निर्माण करतो. काय खावं? ताजी फळे, भाज्या खाव्यात, जसं की गाजर, टोमॅटो, ब्रोकोली, द्राक्षे, पेरू, संत्री, सफरचंद. आलं, हळद, लसूण, कांदा यांच्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असतात. पूर्णधान्य, ओट्स, ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. फायबरयुक्त अन्न घ्या. पचन नीट होतं आणि विषारी घटक बाहेर टाकले जातात. दही आणि प्रोबायोटिक पदार्थ घ्या. पोटातील सूक्ष्मजीव संतुलित राखतात. मिठाचं प्रमाण कमी ठेवा. तेलाचं प्रमाणही कमी ठेवा. हळूहळू शिजलेलं अन्न खा. जळलेलं, अर्धवट शिजलेलं, जास्त तिखट अन्न शक्यतो टाळा. आम्लपित्त टाळणारा आहार, जसं की चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स कमी करा. सेंद्रिय अन्न खा. रासायनिक खतामुळे अन्न कॅन्सरचा धोका वाढतो. काय टाळावं? धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा टाळा. जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा, जसं की लोणचे, पापड, सॉस. जास्त साखर आणि फास्ट फूड बंद करा. हवा बंद, कृत्रिम रंग असलेले पदार्थ, फ्राय केलेले, जळलेले पदार्थ, खूप गरम पदार्थ. सामाजिक बाबतीत घ्यावयाची काळजी. सामाजिक जीवनाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोल परिणाम होतो. सामाजिक जीवनशैलीमध्ये काम, विश्रांती आणि सामाजिक संबंध यांचा समतोल ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. भावनिक आधार मिळतो आणि ताण कमी होतो. आरोग्यविषयक जागरूकता वाढवा. आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात पोटाच्या आरोग्याबाबत माहिती शेअर करा. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. स्वच्छता ठेवा. आरोग्य शिबिरे राबवा. उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. वातावरण प्रदूषित करू नका. घरात आणि घराच्या बाहेर स्वच्छता ठेवा.
नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. 40 वर्षांनंतर आपल्या पचनसंस्थेची तपासणी करून घ्या. संपर्कातील लोकांमध्ये सकारात्मक वातावरण ठेवा. आनंदी, हसतमुख लोकांशी राहा. मानसिक आरोग्याला चालना मिळते. पोटाचा कॅन्सर टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली, स्वच्छ सामाजिक वातावरण. शरीर आणि मन यांचा ताळमेळ राखला तर पचनक्रिया मजबूत राहते आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो. त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. वरील टिप्स जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबल्या तर नक्कीच तुम्ही पोटासारख्या गंभीर आजाराला दूर ठेवू शकता. त्यासाठी योग्य शिस्त लावणं